नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत महा TET 2013 साली घेण्यात आलेला पेपर 2 मधील मराठी व्याकरणाचे 10 प्रश्न। मागील भागात आपण 31 ते 40 प्रश्न बघितले होते। आज आपण 41 ते 50 प्रश्न बघणार आहोत। चला आता मग सुरुवात करूया प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 41, गटात न बसणारा शब्द ओळखा। पर्याय आहेत क्लेश, कष्ट, कृष्ण, पाणी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाणी। त्यानंतर आहे गटात न बसणारा शब्द ओळखा। शब्द आहे सासरा, दिवा, पुरुष, मूळ। तर याचा अचूक शब्द आहे पर्याय क्रमांक 3 पुरुष। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 43, उपसर्ग घटित शब्द ओळखा। पर्याय आहेत विशेष, विनंती, विनय, विभावरी। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विशेष। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 44, प्रत्यय घटित शब्द ओळखा। प्रत्यय घटित शब्द पर्याय आहे निर्मम, अभ्युदय, आनंद, चराऊ। त्याचं अचूक उत्तर आहे चराऊ। त्यानंतर आहे चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन ओळखा। पर्याय आहे तोंडले, तोंडल्या, गोपी, गोपी, रावा, रावे, भूत, भूते। तर अचूक उत्तर आहे तोंडले, तोंडल्या। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 46, जोड्यांमधून भिन्नलिंगी जोडी ओळखायची आहे। पहिला आहे काया, पगडी, शरीर, देह, आकाश, गगन, प्रकाश, उजेड। तर यात आहे पर्याय क्रमांक 2 शरीर, देह। त्यानंतर आहे चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा। नवरा, नवऱ्या, बायको, बायको, मूल, मुला, अपत्य, अपत्ये। तर अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 47 अपत्य, अपत्य, अपत्ये। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 48, हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक अंगेला मिळतात। या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? विशेषनाम, सर्वनाम, भाववाचक नाम, सामान्य नाम। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाववाचक नाम। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 49, भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा। पर्याय आहे वैविध्यता, सौकर्य, सामिप्य, मधुरता। तर याचं अचूक उत्तर आहे वैविध्यता। प्रश्न क्रमांक 50, आकाशवाणीद्वारे जगातील पातळीचा संदेश पोहोचविला जातो। या वाक्यातील प्रयोग ओळखा। पर्याय आहेत कर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, भावे, कर्मणी। त्याचं अचूक उत्तर आहे कर्मणी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।